प्रदेश संघटक गंगाधरजी भांगे, प्रदेश सरचिटणीस डॉक्टर श्रीरामजी तोडके, सन्मान्य बच्चू यादव, डॉक्टर शीतल तोडके या सगळ्यांच्या हस्ते सन्मान्य आमदार अजितदादा पवार साहेब यांचा सन्मान इथं संपन्न होतोय। मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी सांगू इच्छिते, या सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते ओबीसी नांदेड जिल्ह्याच्या वतीनं सन्मान्य दादांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। मी दादांना सांगू इच्छिते की आज 50% जागा महिलांसाठी, 50% जागा पुरुषांसाठी होती, पण कार्यक्रमाच्या 1 तास आधी 50% पूर्ण जागा महिलांनी हाऊसफुल झाल्यात आणि पलीकडे पुन्हा 25% जागा सगळ्या महिलांनी या ठिकाणी बांधल्यात आणि याचं संपूर्ण श्रेय दादांना जातं। कारण की मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीमध्ये खळखळाट असताना फक्त भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा दादांच्या नेतृत्वातून सगळ्या लाडक्या बहिणींचं स्वप्न पूर्ण होतंय। सगळ्या लाडक्या बहिणींच्या बँकेमध्ये खाती झाल्या आणि या खात्यांमध्ये दादांनी पैसे सुद्धा दिले। राज्याच्या तिजोरीमध्ये खळखळाट असताना सुद्धा राज्याचं लाडक्या बहिणींचं आर्थिक नियोजन करण्याची धमक ज्यांच्या मनगटात आहे ते म्हणजे सन्मान्य आमदार अजितदादा। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण पुन्हा एकदा सन्मान्य दादांचं स्वागत या ठिकाणी करूया। आणि यानंतर आपल्या बरोबर इथं व्यक्त करतायत सन्मान्य ओमप्रकाशजी पोकरणा साहेब, त्यांना मी आमंत्रित करते। माजी आमदार नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ